उपराजधानी नागपुरात मंदिरांच्या जमिनीवरील अतिक्रमण रोखणे आणि मंदिर संस्कृतीचं संरक्षण या उद्देशानं देवस्थान भूमी संरक्षण परिषद आयोजित करण्यात आली होती। या परिषदेत प्रस्तावित देवस्थान इनाम उन्मूलन कायदा, मंदिरांच्या जमिनींचं संरक्षण, शासनाच्या ताब्यातील देवस्थान जमिनी पुन्हा मंदिरांच्या नावे करण्याचे प्रयत्न तसंच मंदिर ट्रस्टच्या भूमिकेसह विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। आज सिद्धारूढ मंदिरामध्ये या ठिकाणी नागपूर जिल्ह्यातील मंदिर विश्वस्तांची एक परिषद आयोजित करण्यात आलेली आहे। या परिषदेमध्ये आज जे विश्वस्त आलेले आहेत तर त्यांच्या माध्यमातून जो मंदिर निर्मूलन कायदा होणार होता त्यासाठी हरकती त्यांनी दिल्या होत्या। आज पुढे जी शासकीय कमिटी नेमण्यात आली तर त्या माध्यमातून सूचना देण्यात आलेल्या आहेत की त्या कायद्यामध्ये काय असावं, त्यानंतर पुढील मंदिरांचे व्यवस्थापन कसे असावे, संघटितपणे कार्य करण्याच्या दृष्टिकोनातून नियमित बैठका होणे, या संदर्भात वेगवेगळ्या ज्या मंदिरांच्या समस्या आहेत त्याची उपाययोजना करणे यासाठी या ठिकाणी चर्चा करण्यात आली। उत्स्फूर्तपणे सर्व मंदिरांनी यामध्ये सहभाग घेऊन प्रत्येक मंदिरं हे वेगवेगळ्या मंदिरांना संपर्क करून संघटितपणे कार्य करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत असे या ठिकाणी नियोजन करण्यात आलेले आहे।